गाईज इकडे बघा काय चाललंय स्वराचं. लहान मुलं बाजूला मागला फ्रॉम NP I am going to swimming. कळालं गाईज. तर चला मी तुम्हाला पुढची विहीर दाखवते. लेट्स गो. हॅलो एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? मजेत ना? तर काल आलेलो आपण मामाच्या इकडे यात्रेला आणि यात्रा एकदम जोरात झाली. व्हिडिओ शूट करायला, व्लॉग करायला वेळ मिळाला नाही. तर आता आपण चाललोय दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीला पोहायला. तर भरपूर गँग आहे पोहायला आणि आता आपण काय काय मजा करतोय. व्लॉग शेवटपर्यंत बघा. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईज आता तुम्ही इथे एक झलक बघणार आहे. अर्ध गाव आणि अर्ध मुंबई मिक्स असलेले इंग्लिश. फ्रॉम NP I am going to swimming. इंग्लिश बोललं. आता काय ऐकतोय ग? पोरग शिकलं, इंग्लिश शिकलं पोरग. प्लीज एन्जॉय द माय मुवमेंट. माय मुवमेंट. बर, तुम्हाला काय येतं तुम्ही चला. हा झालेले आहे. बकऱ्याला आता वाटा घालायची वेळ झाली. त्याला रक्ती करतात ना, रक्ती काढते त्याचा काढत नाही. आणि हा माझा एव्हरग्रीन भाऊ सागर. हा कसं कामात खूप बिझी असल्यामुळे याला आता आमच्या बरोबर फिरायला जायला, हुंदडायला टाइम नाहीये. त्यामुळे हा जाता जाता आम्हाला भेटायला आला होता. लहान मुलं बाजूला व्हा, लहान मुलं बाजूला व्हा. मागला थांब. आता आम्ही हितनं थेट शेतात. थोडासा उन्हाळा, थोडासा पावसाळा असल्यामुळे शिवार पूर्ण भरलं होतं आणि सगळीकडे मस्त हिरवगार झालं होतं. बापरे, दम लागला भरपूर इकडं येऊपर्यंत. चपला घेतला रे म्हणून काढायचं बाहेर. आता काय करतो? काय आपण करायचं? टॉवेल घे. ए मारा उड्या. टॉवेल घे का साईडला घे. पायऱ्या बघितल्या का तिच्या आधी? मारतेस? आम्ही गेलो होतो त्या विहिरीत, पण तिथं पोहूशी नाही वाटलं. कारण ती विहीर खराब झाल्या पाण्यानं. पाण्यात काय काय पडलंय आणि विहीर खराब झाल्या. त्यामुळं आता आमच्या मुलांनी दुसऱ्या विहिरीचा शोध लावलाय आणि आम्ही आता तिथं प्रस्थान व्हायला लागलोय. कळालं गाईज? तर चला मी तुम्हाला पुढची विहीर दाखवते. लेट्स गो. तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के. कसं आहे तिकडे? कुठे गेलेत का त्यांनी? इकडे आहे की विहीर? हीच आहे की आपण मागच्या वेळी हिथंच पावलेलो या विहिरीत. हा, ही नाही विहीर, पुढे विहीर आहे म्हणाला. पुढं कुठली ग? 15 ते 20 मिनिटं झाला मी कंटिन्यू चालायला लागलोय आणि मला असं वाटतंय विहिरीच्या नावाखाली हे लोक काहीतरी स्कॅम करायला लागलेत. एवढ्या आत कुठे विहीर असत्या? काहीतरीच. मोटर चालू आहे की पाप. किती ते कष्ट. आणि फायनली इतकं दम खात चालत आम्ही ज्याचा शोध घेत होतो ती विहीर आम्हाला सापडली आणि आम्ही तिथं पोहोचलो. तर आता इथं खूप छान सीन होणार आहे. आमची दबंग गर्ल आता इथं विहिरीत स्टार्टिंगला ओपनिंग करणार आहे उडी मारून. मला पुढलं तर काय तू
बुडत नाहीच ग, बुडवायला हाय तिथं माणसं. आता खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. साईड व्ह्यूअर्स आहे. आम्ही साईड व्ह्यूअर. चला चला एक एक. इथं आमची सेकंड दबंगल कशी उडी मारणार आहे बघा. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. ती बेडुकानी तुम्ही कसा पावणार आहे. बघ आता बघ तू. हा काढा आता कपडे. तर गाईज आता इथं आमची तयारी चालू होती व्हिडिओ शूट साठी. कॅन्डिडेट सीन घ्यायचे होते आम्हाला. सैराट रिक्रिएट करायचा होता पोहताना आणि त्यासाठी इतके कष्ट घ्यायला लागलेलो आम्ही. सगळं काढी बुडी बिडा बोटा सगळं उडी मारणार हे कर की, चालूच ठेवतो. होय रे बाबा, थांब. चालूच ठेवलास ना. हा. विहीर दिसत नाहीत ना. आम्ही ना त्या विहिरीत जाण्यासाठी भरपूर चाललो होतो विहिरी शोधायला. आणि पाणी बघताना तर नॉर्मल वाटत होतं, पण जेव्हा त्या पाण्यात उडी मारली लिटरली माझ्या किडनीमध्ये अटॅक आला होता. एवढं पाणी गार होतं, बापरे, खरंच भयानक पाणी गार होतं. कसं आहे माझं शार्क मासा, मस्त पोहतात ना. तर इथं आमचं तयारी चालू होती. म्हणजे सैराटमध्ये कसं पायऱ्यावरून चालताना सीन घेतला होता, तसंच आम्हाला सीन घ्यायचा होता. पण आमचा सीन इथं भरपूर गडला आणि थोड्याफार प्रमाणात आम्ही ते कॉपी केलं. पण जमलं की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि गाईज इथं ना आम्हाला खूप छान असं एक स्टंट करायचं होता, पण म्हटलं राहू दे, आपल्याला अजून बरेच दिवस जगायचं आहे पुढं, एवढ्यात काय प्रकार करायला नको. तर गाईज इथं आमचं पोहून झालेलं आहे आणि आम्ही खूप छान व्हिडिओ केलेत. फोटोज तर काय काढलेले नाही आहेत. निखिल पाण्यात आला नव्हता त्यामुळं व्हिडिओ काढता आले. आणि इकडं बघा काय चाललंय स्वराचं. केस धुवायचे चालल्यात. हा 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 असं असतंय होय. इकडं सगळ्यांचं पोहून झालंय ऑलमोस्ट. आणि तरी पण ह्यांचं अजून काय मन भरलेलं नाही. ह्यांना अजून विहिरीत उड्या मारायच्याच आहेत.
हे पराक्रम करून आलेले आहेत. हे बघा, देखा आपने लापरवाही का नतीजा है. आवरायला म्हणजे दुसरे कपडे नाहीत आणले ग इकडं आणि घरात तर काही आता आमचं पोहून झालेलं आहे आणि बायको कधी पण ऑफ ड्युटी नसता. इथं आलं तरी ह्यांना हे द्या ते द्या ते द्या, हे माझी कामं चालूच आहेत. सगळेजण आवरून बसलेत आणि अजून आमचं आवरायचं बाकी आहे. झालं, चलो बॅक टू होम. तर गाईज, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून. आणि सगळेजण हेल्दी राहा. टेक केअर.